हॅलो. आज ना पल्लवीच्या स्वयंपाकघरात एक खूप साधी आणि सिंपल पण भरपूर भाज्यांनी भरलेली अशी मिक्स व्हेजची रेसिपी आहे आणि ती इतकी करायला सोपी आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काय मग करायची रेसिपीला सुरुवात? चला मग. सगळ्यात पहिले इथे मी आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या बारीक कुटून घेणार आहे. आणि नंतर सर्व भाज्या बारीक चिरून घेणार आहे. इथे मी कांदा, गाजर, बटाटा, फ्लॉवर, बीन्स, गवारीच्या शेंगा, शेपूची भाजी आणि कांद्याची पात घेतली आहे. नंतर एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल तापवायला ठेवून देऊयात. तेल छान तापलं की त्यात जिऱ्या मोहऱ्याची फोडणी घालूयात आणि वरनं थोडंसं चिमूटभर हिंगही घालूयात. फोडणी छान तडतडली की त्यात आलं लसणाची पेस्ट घालूयात आणि 2 मिनिटं परतून घेऊयात. आता ह्यात मी बारीक चिरलेला कांदा ऍड करणार आहे आणि तोही सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घेऊयात. कांदा छान परतून झाला की यात सगळ्या फळभाज्या ऍड करूयात. पालेभाज्या घालायची घाई करू नका, पालेभाज्या लवकर शिजतात, त्यामुळे आपण त्या शेवटी ऍड करणार आहोत. आता ह्या फळभाज्या छान मीठ घालून 2 मिनिटं परतून घेऊयात आणि झाकून वाफेवरती शिजवून घेऊयात. भाज्या छान शिजल्या की यात आपण मसाले ऍड करणार आहोत, जसं की जिरेपूड, धनेपूड, हळद, लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला. आता हे सर्व मसाले या भाज्यांसोबत एकजीव करून घेऊयात आणि नंतर ह्यात पालेभाज्या ऍड करून 2 मिनिटं शिजवून घेऊयात. आता इथे मी पालेभाज्यांमध्ये शेपू आणि कांद्याची पात घेतली आहे. तुम्हाला भेटली तर तुम्ही मेथीची भाजी, पालकाची भाजीही यात ऍड करू शकता आणि तुम्ही फळभाज्या आणि पालेभाज्याचं प्रमाण तुम्हाला हवं तसं ठेवू शकता. मी इथे फळभाज्या पालेभाज्यांच्या दुप्पट घेतल्या आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पालेभाज्या जास्त घेऊ शकता. आता इथे झाकण ठेवून परत 2 मिनिटं ही भाजी आपण शिजवून घेऊयात. अशा पद्धतीने ही एकदम साधी आणि सोपी अशी मिक्स व्हेज आपली तयार झाली आहे. ही चवीला अतिशय सुंदर लागते. नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला मग मंडळी, भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.